नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मेंटर हबच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। तर आपण वन बाय वन जो 2024ला गट ब चा पेपर झालेला होता त्याच्या अनुषंगाने प्रश्नांचं ॲनालिसिस बघत आहोत की बाबा ॲज अ विद्यार्थी आपण पेपर सोडवत असताना काय विचार केला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी तुमच्या पाठच असायला हव्या, काय कुठला अनुच्छेद असतील किंवा काय गोष्टी असतील तर त्या कशा पद्धतीने पाठ असल्या पाहिजे किंवा जे ऑप्शन आयोग सेट करतोय तर ते कशा पद्धतीने सेट करतोय की तुम्हाला कुठल्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे किंवा काही गोष्टी माहीत नसल्या तरी तुम्ही उत्तरापर्यंत कशा योग्य मार्गाने पोहोचू शकतात। तर त्याच्याच अनुषंगाने आपण 2024ला जे पॉलिटीचे प्रश्न होते तर त्याचं डिस्कशन वन बाय वन बघणार आहोत। तर तुमचा 51 नंबरपासून पॉलिटी सुरू होत होतं। तर पॉलिटीचा पहिला प्रश्न काय होता की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे। तुमच्या अनुसूची आणि तुमचे भाग जी 1 ते 12 अनुसूची आहे आणि जे तुमचे 1 ते भाग 20 पर्यंतचे जे भाग आहेत त्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो आहे। तर ते तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे, कारण की हा पाठांतराचा मुद्दा आहे की आयोग तुम्हाला डायरेक्ट ह्या पेपरमध्ये असो किंवा गट क नंतर जो पेपर झाला त्याच्यात पण तुम्हाला 7व्या अनुसूचीविषयी विचारलेलं होतं, 7 शेड्यूल विषयी, किंवा ह्याच पेपरमध्ये 21, 71, 92 या ज्या 3 घटना दुरुस्त्या आहेत त्याच्या दृष्टीने जे भाषा ॲड झालेल्या होत्या तर ह्या घटना 8व्या शेड्यूलमध्ये या 3 घटना दुरुस्तींद्वारे वेगवेगळ्या भाषा ॲड झाल्या होत्या। तर त्या संदर्भातला प्रश्न होता की म्हणजे तुमचं जे अनुसूच्या आहेत त्या पाठ असणं किती गरजेचं आहे। आपल्याला हे आयोगाचे मागचे पेपर सांगतात की काय म्हणतोय की राज्यसभेतील जागा आपल्याला माहिती आहे की 4थ्या अनुसूची अंतर्गत त्या आहेत का 1 ते 12 अनुसूची जर तुम्ही बघितलं तर वन बाय वन तुम्हाला सर्व अनुसूच्या तुम्ही काय ट्रिक्स वापरता किंवा कुठल्या गोष्टी जर तुम्ही एक बेस बघितला की पहिल्या याच्यापासून की बाबा ठीक आहे केंद्र आणि प्रदेश असू शकतात की पहिल्या याच्यात मग पगार सॅलरीज आहेत त्यांच्या अलाउन्सेस, बरोबर, अशा पद्धतीने। परत तिसऱ्या याच्यात तुम्ही आले तर काय तिसऱ्या याच्यामध्ये ओथ म्हणजे तुमच्या शपथा, मग याच्यात बी तुमचं हे करताना की 2 मध्ये सॅलरीजमध्ये कोण आहे किंवा शपथांमध्ये कोण आहे किंवा कोण नाही आहे, राष्ट्रपती येतो का बाबा, उपराष्ट्रपती येतो का, चेअरमनच्या नात्याने तो त्याच्यात येतो, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून घेतल्या पाहिजे की दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्या संदर्भात। परत तुम्ही 4थ्या याच्यात जर आले तर जर आपण बघितलं राज्यसभेतील जागा, मग 5वी 6वी 5व्या याच्यात तुम्ही ते ट्रायबल एरियाजसाठी असतात, 6 शेड्यूलमध्ये जे 4 राज्य आहेत त्यांच्या संदर्भात तरतूद आहे। 7व्या अनुसूचीमध्ये तुम्ही काय पाहतात की केंद्र राज्याच्या संदर्भात तरतूद आहे। ज्या तुमच्या केंद्र सूची असते किंवा राज्य सूची तुमची समवर्ती सूची आहे त्या बाबतीत तरतूद आहे। तर 8व्या शेड्यूल 8व्या अनुसूचीमध्ये तुम्ही गेल्यावरती भाषा आहेत, मग त्या भाषांद्वारे 21, 71, 92 कुठल्या भाषा ॲड झाल्या काय तो पुढचा प्रश्न येईल तेव्हा आपण बघूच। 9A परत 9 मध्ये पंचायत राज, 9A मध्ये म्युन्सिपाल्टीज, 10 शेड्यूलमध्ये जे तुमचं काय अँटी डिफेक्शन लॉ तुमचा जो आहे पक्षांतर बंदी, तर त्याच्याने ते ॲड झालेलं आहे तशा स्वरूपात तुम्हाला। आणि भाग सुद्धा त्याच पद्धतीने 1 2 3 4 पर्यंत 5 पर्यंत 6 पर्यंत आपले भाग पाठ असतात, पण 7 पासून पुढे भाग थोडं म्हणजे लक्षात राहत नाहीत, कारण की मग आयोग काही विचारतो, घटना दुरुस्तीचा तुमचा भाग विचारू शकतो, इलेक्शन्सचा भाग विचारू शकतो, तर त्या गोष्टी तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे वारंवार। तर ह्याच पद्धतीने कसं आहे भाग आणि या सर्व गोष्टी पाठ करण्यासाठी मी ग्रुपला पण हा फोटो टाकलेला होता की बाबा तुम्ही कशा पद्धतीने पाठांतर करू शकतात। तर अशा पद्धतीने मी माझ्यासाठी स्वतःसाठी बनवलेलं होतं की भाग पाठ होत नाहीत बाबा, तर मी अशा पद्धतीने लिहिणार आहे आणि रिव्हिजनच्या वेळेस वारंवार त्याच्या पुढे लिहिणार आहे की बाबा भाग 5 मध्ये काय येतं, तुमचं केंद्र येतं का, राज्य येतं का, अशा पद्धतीने मी प्रत्येक भागात जिथं माझं कन्फ्युजन होणार आहे ते लिहिणार आहे। परत माझं सर्व शेड्यूल पाठ होते, अनुसूच्या पाठ होत्या, 8वं पाठ नव्हतं की 21, 71, 92 नेमकं कुठलं आहे, कन्फ्युजन होतं आहे, भाषा वेगवेगळ्या आहेत, कुठल्या ह्याच्यात कुठली भाषा ॲड झालेली आहे, तर त्या स्वरूपात मी लिहून ठेवणार आहे वारंवार। कारण की जर तुम्ही राज्यव्यवस्था पॉलिटी हा विषय बघितला तर खूप वास्ट आहे, जर तुम्ही लक्ष्मीकांत हे पुस्तक बघितलं तर एवढा गठ्ठा येतो, तर पण तुम्ही जशी जशी तुमची परीक्षा येते ठीक आहे फर्स्ट रीडिंग सेकंड रीडिंग,
पण जशी जशी तुमची परीक्षा जवळ येते तर तुमच्याजवळ काहीतरी कन्सॉलिडेटेड मटेरियल पाहिजे की बाबा मी शेवटच्या काळात हे वाचणार आहे, किंवा आयोगाचे प्रत्येक चॅप्टरमध्ये काही फोकस एरियाज आहेत, तर त्या फोकस एरियातल्या गोष्टी मला पाहिजे, पाठ पाहिजे, किंवा फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स मला पाठ पाहिजे. तर अशा स्वरूपात तुम्ही त्या गोष्टी अशा पद्धतीने पाठांतरासाठी तुम्हाला वापर होऊ शकतो. नंतर तुमचा पुढचा प्रश्न 52 नंबरचा काय म्हणतोय की कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. की तुम्ही जे ग्राम प्रशासन बघता आहात, ग्राम प्रशासन किंवा पंचायत राजच्या अंतर्गत, की पंचायत राजवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, तर ग्राम प्रशासनावरती त्यांचा फोकस राहिलेला आहे. विशेष म्हणजे प्रशासनामध्ये कुठलं, ग्रामपंचायत किंवा ज्या समित्या आहेत आपल्या वेगवेगळ्या. मागे तुम्हाला पी पाटील समितीवरती प्रश्न आलेला होता की डायरेक्ट सरपंचाची निवड प्रत्यक्ष सरपंचाच्या बाबतीत, तर त्या स्वरूपात आपल्याला समित्या पाहिजे. केंद्राने म्हणजे केंद्राद्वारे स्थापित समित्या किंवा नियोजन आयोगाद्वारे वेगवेगळ्या समित्या स्थापित आहे. तुमचे अशोक मेहता असेल, बलवंतराव मेहता असेल, GV.K. राव असेल, किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत आहे पी पाटील यांची समिती, वसंतराव नाईक यांची समिती, तर त्यांनी किती स्तरीय सांगितलं किंवा काय काय वेगवेगळ्या त्यांनी तरतुदी सांगितल्या, त्या बाबतीत आपल्याला त्या गोष्टी पाठ पाहिजे. इन द सेन्स ऑफ पंचायत राज, की पंचायत राजला आपल्याला कुठेतरी लिमिट आणायचं आहे. त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, म्हणजे एवढं आयोगाचा फोकस एरिया तिथपर्यंत राहिलेला आहे. जर मागचे आपण प्रश्न पाहिले तर ग्रामीण प्रशासनाशी संबंधित तुम्हाला प्रश्न येत आहेत. आणि त्यातल्या त्यात विषय 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीचा. 73 व 74व्या घटना दुरुस्तीवरती तुम्हाला परत प्रश्न दिसतोय की काय, ग्रामीणशी रिलेटेड आहे 73वी आणि शहरी. तर अशा स्वरूपात तुम्हाला प्रश्न आहे. त्यातल्या त्यात तुमचं 243 पासून जे तुमचे अनुच्छेद चालू होतात, 243A पासून ते O पर्यंत, मग त्याच्यात काय आहे तुमचं ग्रामपंचायतची कंपोजिशन कसं आहे म्हणा, किंवा P पासून तुमचं चालू होतं शहरी. तर अशा स्वरूपात तुम्हाला याच्यातले पण जे महत्त्वाचे अनुच्छेद आहेत की काय तुमचं I मध्ये असू दे तुमचं फायनान्स कमिशन, वित्त आयोग, किंवा K मध्ये निवडणुका असू दे, निवडणूक आयोग असू दे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यातल्या त्यात डीप जाऊन प्रश्न विचारलेला आहे. आता 243D वरती तुम्हाला गट क ला पण प्रश्न विचारलेला आहे की काय त्या विचारतोय तो की आरक्षणाची तरतूद कशात आहे म्हणून. तर जे जे महत्त्वाचे याच्यात अनुच्छेद आहेत त्याच्यात बी कलमात सब कलम आहेत, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर आपली प्रायोरिटी काय आहे बाबा, तर मी ग्रामीण प्रशासन करणार आहे. ग्रामपंचायत समित्या किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या गोष्टी तरी मी व्यवस्थित करून ठेवणार आहे. आणि 73वी 74वी घटना दुरुस्ती सोप्या कॅटेगरीतला प्रश्न. नंतर 53 नंबरचा तुमचा प्रश्न काय म्हणतोय की भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. आपल्याला माहिती की स्वातंत्र्यानंतरची जी तात्पुरती संसद होती ती एकसदनीच होती, कारण की राज्यसभा हे नंतर येणार आहे तुमचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे की बाबा घटना समिती, जेव्हा आपली घटना समिती स्थापन झाली तर जेव्हा घटना समितीची बैठक व्हायची तेव्हा कोण असायचे अध्यक्ष, राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा ती संसद म्हणून काम करायची, विधिमंडळ म्हणून काम करायची, तेव्हा आपल्याला माहिती आहे की GV माळवणकर असायचे. तर अशा स्वरूपात आयोगाने अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर आपल्याला माहिती असायला हवं की बाबा स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद एकसदनी होती. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये कन्फ्युजन होणार आहे की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तर काय स्टेटमेंट सुद्धा बरोबर दिलेलं आहे. कुठून तयार होतंय की आपले जे स्त्रोत आहेत, स्त्रोत
वेगवेगळे की आपण कुठल्या देशाकडून कुठल्या कुठल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर कॅनडाकडून कोणत्या घेतल्या आहेत किंवा ब्रिटनमधून कुठल्या घेतलेल्या आहेत, अमेरिकेकडून कुठल्या घेतलेल्या आहेत, आयरिशकडून कुठल्या घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ज्या तरतुदी आहेत तशाच स्वरूपातला की काय अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. तसंच काय आपला उपराष्ट्रपती जसा राज्यसभेचा चेअरमन असतो, सभापती असतो, तसंच इथल्या सिनेटचा पण कोण असणार आहे, तिथला उपराष्ट्रपती. ह्या ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्या राज्यघटनेच्या आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या त्या सिमिलॅरिटीजवरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न तुम्हाला आधी विचारलेले आहे. त्याच्यामुळे PYQचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हे स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. नंतर तुमचा पुढचा प्रश्न, परत तेच आपलं पंचायत राज वरती 2 प्रश्न. वरती जसं तुम्ही बघितलं की काय आपल्याला 73व्या घटना दुरुस्ती विषयी आयोगाने विचारलेलं होतं. परत हा प्रश्न काय टाकला, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर अनुच्छेद 44 असो, 42 असो किंवा 45 असो, याचा आणि पंचायत राजचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे आपलं डायरेक्टली 243 मध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे अजून डिटेल करायचं झालं तर 243 मध्ये 243A पासून ते O पर्यंत ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या पाठ असणं अपेक्षित आहेत. आरक्षणाची तरतूद D मध्ये कशामध्ये आहे बाबा, तुमची वित्त आयोगाची कशामध्ये आहे, रचना तुमची कशात आहे C मध्ये 243. हे जे मेन तुमचे अनुच्छेद आहेत त्या गोष्टींवरती तुमचा होल्ड असलाच पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न दिसतो आहे. जसं की 243D वरती तुम्हाला प्रश्न कुठे दिसला लगेच, गट क च्या परीक्षेत जी गट ब नंतर झालेली आहे 1 जूनला. तर अशा स्वरूपात पंचायत राजमध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी विचारल्या जातात. ह्या तरी पेपरमध्ये खूप बेसिक लेवलचे प्रश्न विचारलेले होते. म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रश्न बघितला जिथून त्या प्रकरणाची सुरुवात आहे, चॅप्टरची सुरुवात आहे, तिथलाच बेसिक आयोगाने त्याच्या आजूबाजूचा प्रश्न तुम्हाला विचारताना दिसलेला होता. परत जसं सांगितलं सूचनांवरती आपण बोललो की वरती काय 4th शेड्यूल म्हणजे 4थ्या अनुसूचीवरती तुमचा प्रश्न होता. तसंच काय हा सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये आलं का. परत परिशिष्ट आणि भाग तुमचे पाठच असायला हवे. परिशिष्टावरतीच तुम्हाला इथे 2 प्रश्न दिसत आहेत की काय 22 भाषा नमूद आहेत. आपल्याला माहिती आहे 8th शेड्यूल 8वी अनुसूची 22 भाषांचा त्यामध्ये समावेश आहे. तर नंतर काय त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2003 ने करण्यात आला. तर हे गोष्ट जेव्हा तुम्ही 8वी अनुसूची जेव्हा वाचणार आहात त्यावेळी तुम्हाला 4 घटना दुरुस्त्या त्याच्या संदर्भात बघायला मिळणार आहेत. कुठल्या 21, 71 आणि 92 आणि एक कुठली तुमची 96वी. 96 ने काय होणार आहे की ओरियाचं ओडिसा असं नामकरण करणार आहे. हे तर आपलं लक्षात राहणारच आहे. पण 21, 71, 92 मध्ये जर तुम्ही बघितलं 21 मध्ये तुमची सिंधी भाषा येणार आहे. नंतर 71 मध्ये तुम्ही जर बघितलं कोमने म्हणजे काय कोकणी, मणिपुरी आणि नेपाली या 3 भाषा येणार आहे. नंतर तुमची काय बोडो, डोगरी, संथाली, मैथिली, बोडो, डोगरी, संथाली, मैथिली अशा 4 भाषा तुमच्या येणार आहे. त्याच्यामुळे 21, 71, 92 आणि 96 या घटना दुरुस्त्या तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. तशा स्वरूपात मी ऑलरेडी आधीच इन्क्लूड केलेलं होतं, कारण की मला माहीत आहे की आयोगाचा फोकस एरिया एकदा तुम्हाला कळला की त्या चॅप्टरमध्ये आयोग कुठे प्रश्न विचारतो तर तेवढाच डाटा तुम्ही व्यवस्थित कंपाईल करणार आहात. शेवटच्या दिवसांमध्ये जेवढं तुम्ही फॅक्ट्सवर पकड देणार आहात. तुम्ही जर बघितलं तर आयोग डायरेक्ट आर्टिकल विचारतोय, डायरेक्ट अनुच्छेद विचारतोय किंवा घटना दुरुस्ती बघितली तर डायरेक्ट तुम्हाला 72वी घटना दुरुस्ती आयोगाने अक्षरशः चुकवलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टींवरती तुमचा होल्ड असायला हवं.
असं आयोग आपल्याला प्रश्नपत्रिकांच्या द्वारे सांगत आहे. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की राज्यव्यवस्था या विषयामध्ये पाठांतराची किती आवश्यकता आहे. परत तुमचा कुठल्या टॉपिकवरती हा प्रश्न आहे की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. जर तुम्ही आर्टिकल बघितले, अनुच्छेद बघितले तर 36 ते 51 मध्ये याचा समावेश होतो. 36 ते 51 मध्ये परत तुम्हाला ग्रामपंचायतीचे संघटन विचारलेलं आहे. वेगवेगळे भाग, जसं आपल्याला संविधान अभ्यासकांनी वेगवेगळे भाग करून दिलेले आहेत की काय बाबा, गांधीवादी कुठले आहेत किंवा सामाजिक कुठले आहेत, सोशल, आणि लिबरल कुठला आहे. याच्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या कलमांचा समावेश होतो, अनुच्छेदांचा समावेश होतो, त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. की आयोगाने असंही आपल्याला चुकवलंय की भारतीय राज्यघटनेने त्याचं विभागणी करताना गांधीवादी किंवा सामाजिक किंवा लिबरल या स्वरूपात करून दिलेली आहे. पण हे कोणी केलंय तर संविधान अभ्यासकांनी. तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये कुठले अनुच्छेद येतात ते सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही 44 घेतलं, समान नागरी कायदा, तर ते लिबरल गोष्टीमध्ये येणार आहे. जर तुम्ही गांधीवादी गोष्टींमध्ये म्हटलं तर तुमचा अनुच्छेद 40 हा गांधीवादी गोष्टींमध्ये येणार आहे. जर तुम्ही सामाजिक म्हटलं, सोशल म्हटलं तर तुमचा 39 किंवा 39A असे अनुच्छेद त्यामध्ये येणार आहे. तर तुम्ही सर्व गोष्टींचा, अनुच्छेदांचा व्यवस्थित अभ्यास केला. परत यामध्ये अजून विचारण्याचा ट्रेंड, DPSP काय विचारणार आहे, विचारून अजून तुम्हाला 42व्या घटना दुरुस्तीद्वारे कुठले राज्य मार्गदर्शक तत्वे ॲड झालेले आहेत किंवा 44व्या घटना दुरुस्तीद्वारे कुठलं मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. तर एकदा का आपल्याला तो आयोगाचा फोकस एरिया कळला की बाबा चुकवणार आहे तर कुठे चुकवणार आहे, त्या गोष्टींवरती वारंवार आपण तेवढ्या करून ठेवल्या आणि लास्ट मोमेंटला आपण त्याच्यावरती रिव्हिजन मारली तर आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. हे तुमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. मी जसं म्हटलं 42व्या द्वारे जे 4 ॲड झालेले आहेत किंवा 44व्या द्वारे 1 ॲड झालेलं आहे, 86व्या द्वारे 1 किंवा 97व्या द्वारे. परत विचारताना ते काय विचारू शकतात बाबा की सोशलिस्ट कुठले, त्याच्यात आर्टिकल कुठले येतात, गांधीयन कुठले, त्याच्यात आर्टिकल कुठले येतात, किंवा लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल कुठले की ज्याच्यात आर्टिकल कुठले येतात. तर त्याच्यात मग कुठले ॲड झालेले आहेत की काय 44व्याने एकच ॲड झाले. मी लक्षात ठेवणार आहे की बाबा 38 मध्ये बदल केलेला आहे की जी इन्कम इनइक्वॅलिटी आहे, असमानता आहे, तर ती दूर करण्यासाठी. परत मी काय म्हणणार, याच्यात ॲड केले ना तर काय ॲड करणार आहे तो, पर्यावरणाच्या बाबतीत 48A स्वरूपात. तर असे तुम्हाला अशा गोष्टी व्यवस्थित पाठ पाहिजे की 39A कसं केव्हा ॲड झालेला आहे, फ्री अँड लिगल जस्टिस. तर अशा स्वरूपाने तुम्हाला त्या गोष्टी कधी पाठ होणार आहेत तर वारंवार अशा गोष्टी केल्याने. म्हणजे एकदा फोकस एरिया ठीक आहे बाबा, DPSP जाऊन फक्त माझ्या ह्या गोष्टी पाठ होत नाहीत, मी तेवढ्या गोष्टी करणार आहे आणि संपलं माझं एका पानामध्ये माझ्या अख्खं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे संपणार आहे. आयोगाने याच्यावरती कसाही प्रश्न विचारला, माझ्याकडे तेवढ्या फॅक्ट्स तयार आहेत. शेवटच्या काळात मी तेवढी रिव्हिजन मारणार आहे आणि परीक्षेत मग असे प्रश्न चुकण्याचा आपला चान्स कमी होतो. ओके, तर कशात आहे तुमचं 40 मध्ये. नंतर पुढचा प्रश्न, मुंशी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे. मी वाचलेलं नाही किंवा मला माहीत नाही. ॲज अ कंबाईनचा विद्यार्थी मला एवढ्या गोष्टी माहीत नाही. पण सर्वात शेवटी मी काय एलिमिनेट करणार आहे, वरील पैकी नाही. कारण की सहसा जर तुम्ही आयोगाचे प्रश्न पाहिले
तर वरीलपैकी नाही हा पर्याय क्वचितच म्हणण्यापेक्षा नाहीच बरोबर त्यांनी अशा स्वरूपात पकडलेला नाही. तर आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. प्रश्न कुठे विचारला आहेत आपल्याला? मुंशी अय्यंगार सूत्र राज्यव्यवस्थेत पॉलिटीत विचारला आहे. कर समस्येचा काही संबंध आहे का? कर समस्या इथे तुमची गेली पाहिजे. दोन प्रश्न याच्यामध्ये पर्यायामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन झालं, एक आहे सांप्रदायिक समस्या आणि दुसरा आहे भाषा समस्या. तर या दोघांच्या ह्याच्यात तुम्हाला काय निवडायचंय? तर भाषा समस्या. कारण की आपण पाहिलेलं आहे की नंतर भाषा समस्या आपली उद्भवलेली आहे की तुम्ही दार कमिशन बघितलं, नंतर फजल अली कमिशन बघितलं, तर त्याचे JVP कमिटी बघितली, तर त्याच्या स्वरूपात आपल्याला माहिती आहे की सांप्रदायिक समस्या सांप्रदायिक समस्या नसू शकते. भाषा समस्याकडे आपण जायला हवं ॲज अ विद्यार्थी. ओके. नंतर पुढचं काय तुमचं? भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. जर तुम्ही आयोगाने प्रश्न सेट करताना जर अनुच्छेद बघितले तर खूप लांब लांबचे दिलेले आहे. 368, 256, 324 आणि 150. जर तुम्हाला अनुच्छेद पाठ करताना तुम्ही कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की बाबा एक ओव्हरऑल की एक चॅप्टर आहे, एक प्रकरण आहे, कुठं सुरू होतं, कुठून संपतं, किंवा त्या आजूबाजूला काय असू शकतं. जर तुम्ही म्हटलं ना 12 ते 35 माझं फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे, नंतर 36 ते 51 माझं राज्य मार्गदर्शक तत्वे आहेत, 51 मध्ये काय तुमचं कर्तव्य आहेत, नंतर तुमचं 52 पासून प्रेसिडेंट चालू होणार आहे, 52 ते 78 मध्ये या सर्व गोष्टी कव्हर होणार आहेत. तुमचा प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, 78 पासून तुमची संसद चालू होणार आहे. मग त्या स्वरूपात तुमचे कलम कुठे येतात, प्राथमिक अंदाज जरी तुम्हाला नसला, परफेक्ट जरी त्याच्या आतलं माहीत नसलं, तरी तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करण्यासाठी खूप स्कोप आयोग देत आहे. तर तसाच स्वरूपाचा प्रश्न की एकदम सोपं होतं बऱ्यापैकी, बऱ्याचदा PYQ मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये डायरेक्ट 324 आपल्याला आर्टिकल विचारलेलं होतं. जर तुम्ही बघितलं तर 368 कशा संबंधी तुमचं घटना दुरुस्ती, तर खूप लांबचं आहे. तुम्ही 256 याच्यात गेले तर कशा संबंधी असू शकणार आहे? आपल्याला माहीत आहे की 246 पासून तुमचे केंद्र राज्याचे संबंध चालू होत आहेत. 263 मध्ये काय तुमचं आंतरराज्य परिषद आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी हे 256 दिसत आहे. याचा आणि इलेक्शन कमिशनचा काही संबंध आहे का? किंवा ती 150 आपण जर बघितलं 150, आपल्याला 150च्या आजूबाजूचं कुठलं कलम माहिती? 148 कॅगचं. तर कॅग लगेच कॅग नंतर तुमचं इलेक्शन कमिशन आहे का? तर त्या स्वरूपात तुम्हाला लगेच ते इलिमिनेट होऊ शकतं. आणि इलेक्शन कमिशन महत्त्वाची संविधानिक संस्था आहे, संविधानिक संस्था आहे. आणि या संविधानिक संस्थांचा तुमच्याकडे कशा पद्धतीने संविधानिक संस्था असू दे किंवा असंविधानिक संस्था, नॉन स्टॅच्युटरी किंवा स्टॅच्युटरी बॉडीज असू दे, कायद्याद्वारे स्थापित किंवा एक्झिक्युशनद्वारे स्थापित संस्था इथे आली पाहिजे. तुमचं त्याचं कलम इथं आलं पाहिजे. परत त्या स्वरूपाने त्याची नेमणूक कसं करतो, नेमणूक कोण करतो बाबा, नेमणूक केल्यानंतर त्याची तो पदच्युत कसा केला जातो, की नेमणूक जर राष्ट्रपती करतो आहे तर तो सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीद्वारे त्याचं पदच्युत होतो आहे का संसदेद्वारे सर्वोच्च न्यायालयातला न्यायाधीशाला काढण्याची जी प्रक्रिया त्याच्याद्वारे होतोय का? तर त्या स्वरूपात आपलं कन्फ्युजन आपण केलं पाहिजे. कशात? एक बाबा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लिहितो आहे की त्याचा कलम लिहितो आहे 324 म्हणून, मी UPSC लिहितो आहे 315 म्हणून, की त्याच्यानंतर मग मी पुढं सगळ्या गोष्टी लिहत चालणार आहे जेणेकरून मला नंतर ते माझ्या वाचनाला सोपं जाणार आहे, एका ओळीत संपणार आहे. नाहीतर एक एक बॉडी करायची म्हटल्यावरती आपल्याला खूप सारा वेळ लागणार आहे. तुम्ही जर बघितलं आता तर अशा स्वरूपाचं तुम्ही काहीतरी करू शकतात की काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 324 अपॉइंटमेंट प्रेसिडेंट, त्याचं टेन्युअर तुम्ही लिहू शकता, कार्यकाळ कसा स्वरूपाचा असतं
त्याला पदावरून कसं काढू शकतं की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासारखं. मग इतर काही गोष्टी त्याच्याविषयी असतील ज्या तुम्हाला पाठ होत नसतील की काय की क्वालिफिकेशनची त्याला गरज नसते की असा असा कार्यकाळ पूर्ण केला पाहिजे किंवा त्या गोष्टींचं त्याच्या संबंधी हे नसतं किंवा पुढच्या अपॉइंटमेंटसाठी तो डिबार होत नाही की आता इलेक्शन कमिशनचा प्रमुख राहिलेला आहे परत पुढे जाऊन की त्याच्यावरती बंदी येत नाही. काही पदांना ते आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या बाबतीत ते आहे की पुढे त्याला नोकरी करता येत नाही किंवा त्या गोष्टी करता येत नाहीत. तशा स्वरूपात कुठल्या आयोगाविषयी काही तरतूद आहे का बाबा? रिमूव्ह करताना सुप्रीम कोर्टाची आता बघा एससी इन्क्वायरी, सुप्रीम कोर्टाची इन्क्वायरी असते. काही गोष्टींना काय डायरेक्ट सुप्रीम कोर्टाच्या जज सारखं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखं पदावरून काढलं जातं. तर ह्या दोन गोष्टीमध्ये आपल्याला डिफरन्स करणं गरजेचं आहे. तुमच्या संविधानिक संस्था असतील किंवा असंविधानिक असतील. की आता या असंविधानिक संस्था आहेत की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, मानव अधिकार आयोग. मग त्याच्या स्वरूपात काय तरतूद आहे, त्याचं कार्यकाळ किती आहे, त्याला पदावरून कसं काढलं जातं किंवा किती मेंबर असतात, नंतर काय काय गोष्टी होतात. तर अशा स्वरूपात तुम्ही एक टेबल फॉर्मॅटमध्ये करून ठेवलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला वारंवार रिव्हिजनसाठी ते कामाला येणार आहे. ओके, तर 324 अशा पद्धतीने तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. जरी तुमच्या आजूबाजूचे किंवा एक ओव्हरव्ह्यू बाबा एखादं अनुच्छेदीतून सुरू होतंय ह्या पदाच्या बाबतीत तर इथं संपतंय की एवढ्या एवढ्या गोष्टींमध्ये हे आहे, तर त्या गोष्टीने तुम्ही बऱ्यापैकी अनुच्छेदापर्यंत उत्तर तुमचं काढू शकता जरी तोंडपाठ नसलं तरी. कारण की एवढ्या डिटेल पूर्व परीक्षेत तरी आयोगाने विचारलेलं नाही. एक एक संस्था आहे किंवा पद आहे राष्ट्रपतीच्या बाबतीत असेल 2-4 ते अनुच्छेद पाठ पाहिजे किंवा राज्यपालाच्या बाबतीत आहे किंवा आपल्या राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आहे, संसदेच्या बाबतीत आहे. तर त्या वेळेस कुठून सुरू होतं कुठे संपतं किंवा काहीतरी आपण तिथे उत्तर काढू शकतो का असं आपल्याला माहीत असायला हवं. निर्वाचन आयोगावरती प्रश्न लगेच खाली काय प्रश्न विचारलाय त्यांनी, तर भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे की काय मुख्य निर्वाचन आयुक्त महिला कुठल्या झालेल्या आहेत ते. तर अशा स्वरूपाचा प्रश्न हा राज्यसेवा मुख्य परीक्षेत ऑलरेडी विचारला गेला होता. त्यामुळे ज्यांना माहीत असेल त्यांनी व्ही.एस. रामादेवी मारलं असेल, कारण की बऱ्यापैकी हा प्रश्न ऑलरेडी आधी विचारून झालेला होता. त्याच्यामुळे तुम्ही PYQचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही तुम्ही 21,000 मधून PYQचा अभ्यास करत असाल तर डोळ्याखालून जरी तुमचा हा प्रश्न गेला असेल तर तुम्ही त्याचं बरोबर उत्तर मारलं असणार आहे. दोनच ह्या पेपरमध्ये दोनच तुमचे प्रश्न, एक हा व्ही.एस. रमादेवी यांच्या विषयीचा प्रश्न आणि दुसरा कुठला वरती पाहिला आपण तो मुंशी अय्यंगार वाला तो एक प्रश्न, मुंशी अय्यंगार सूत्र. हे दोन प्रश्न वगळता तुमचे सर्व प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं. त्यातल्या त्या दोनला मी स्कोप देतो आहे, परंतु जवळपास सर्वच प्रश्न 2024च्या ब परीक्षेत योग्य येण्याजोगेच होते. फक्त या दोन प्रश्नांना मी स्कोप देतोय की बाबा ठीक आहे अभ्यास नवीन असेल किंवा काही गोष्टी तिथं नसेल सुचलं तर हे दोन प्रश्न तुम्ही चुकवू शकता. पण त्यातल्या त्यात बाकी प्रश्न तुमचे इझी लेवलचे विचारलेले होते, ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षितच आहे. परत काय विचारतोय तुम्हाला की भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? राज्य विधिमंडळ आपल्याला बऱ्यापैकी जर आपण प्रश्न बघितले तर राज्य व्यवस्था पॉलिटी यातल्या अंतर्गत जी राज्याची आपल्या राज्याची व्यवस्था आहे भाग 6 मध्ये की काय तुमचं राज्यपाल, राज्य विधिमंडळ, तुमचं अजून काय उच्च न्यायालय. तर याच्या बाबतीत आपल्याला जास्त प्रश्न दिसून येतात. त्या गोष्टी तुमच्या पाठच असणं अपेक्षित आहे. त्या स्वरूपात तुम्हाला राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे डायरेक्ट अनुच्छेद विचारलेला आहे. पण त्यातल्या त्यात आयोगाने ऑप्शनमध्ये आपल्याला स्कोप दिलेला आहे की तुम्हाला तो ऑप्शन सेट करत असताना लांब लांबचे ऑप्शन त्याने दिलेले आहेत. 22 आणि 25 युजलेस ऑप्शन आहेत
की 12 ते 35 आपल्याला माहित आहे की काय बाबा, मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत हे अनुच्छेद आहेत. तर आपण हे दोन त्याच वेळी इलिमिनेट करणार आहोत. जर आपण बघितलं तर 380 भरपूर लांबचा पर्याय आहे, त्याच्यामुळे 368 माहीत असणं अपेक्षित आहे की 368 मध्ये तुमचं काय सुरू होतं, राज्य विधिमंडळ सुरू होतं. त्याच बाबतीत लगेच त्याच्या आजूबाजूचे कलम 369, 370 असेल, 371 असेल तुमच्या 170 वर, सॉरी 370 बोललो मी, 168, 169, 170 आणि 171 ग्रुप सी, आत्ताची झालेली ग्रुप सी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 170 वरती प्रश्न विचारलेला आहे की काय म्हणतोय, विधिमंडळ आपल्याला माहिती आहे. परत 69 मध्ये की विधान परिषदेची स्थापना, तो ठराव कशा पद्धतीने मंजूर केला जातो, विधान परिषद स्थापना करणे किंवा बरखास्त करणे, त्या पद्धतीचा हा 169 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. परत 170 मध्ये तुम्ही काय सुरू होते, तुमची विधानसभा, आणि 171 मध्ये काय, तुमची विधान परिषद. तर ह्याच बाबतीत जर तुम्ही संसदेच्या बाबतीत बघितलं तर आधी तुम्हाला काय देतात ते राज्यसभा आधी येते तुमची, आणि नंतर लोकसभा येते. म्हणजे 78, 79 ला तुमचं जसं संसद सुरू होते, मग तुमची राज्यसभा 80 आणि मग लोकसभा 81 ला येणार आहे. अशा स्वरूपात तुम्हाला त्याच्या आजूबाजूचे अनुच्छेद माहीत असणं अपेक्षित आहेत. आयोगाने विचारताना डिटेल विचारला आहे का, तर राज्य विधिमंडळ तुमचं जिथं सुरू होतं आहे तिथंच विचारलंय. मग तुम्ही जर त्याच्या आजूबाजूचा अभ्यास व्यवस्थित करून गेला असाल तर ग्रुप सी ला तुमचा 170 वाला प्रश्न बरोबर येणार आहे. तशा स्वरूपात आयोगाने प्रश्न सेट केलेले होते. मूलभूत अधिकारांच्या बाबतीत 2 कलम दिलेले होते, हे माहीत असणं अपेक्षित आहे तुम्हाला. परत पुढचा प्रश्न काय म्हणतोय तुमचा, की राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. राज्याचा महाधिवक्ता 165, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड कोणी करावी बाबा, असा प्रश्न आहे. तर संविधानामध्ये नमूद आहे संविधानिक पद आहे. राज्य लोकसेवा आयोग युजलेस ऑप्शन आहे. आणि मुख्यमंत्री पॉलिटिकल, राजकीय व्यक्ती संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीची निवड करेल का, तशा स्वरूपात हा ऑप्शन तिथंच आपण इलिमिनेट केला पाहिजे. आणि राज्य निर्वाचन आयुक्त याचा संबंध काहीही नसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका घ्यायचा अधिकार आहे तेवढाच काय तो राज्य निर्वाचन आयुक्ताचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही राज्यपालाकडे गेलं पाहिजे. राज्याशी संबंधित महाधिवक्ता 165 आणि 76 काय, अटॉर्नी जनरल, महान्यायवादी तिकडं केंद्राच्या बाबतीत हे 2 कलम माहीत पाहिजे. त्यातल्या त्यात तुमचं 74, 75, 76 हे 3 कलम. आणि इकडं तुमचे काय होत आहे ते 165, 164, 163 ह्या अनुच्छेदांवरती पण तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे ते तर पाठ पाहिजेच. त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. जर असे ऑप्शन सेट झाले लांब तर त्या स्वरूपात तुम्ही इलिमिनेशन करू शकतात. पण जवळ ऑप्शन सेट झाले तर त्या बाबतीत इलिमिनेशनचा चान्स थोडा कमी होतो आणि त्यावेळी प्रश्न आपलं कन्फ्युजन झाल्यामुळे चुकण्याचा चान्स वाढतो. परत काय प्रश्न आहे तुमचा, की द्विगृही विधिमंडळ आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. आयोगाने 100दा विचारलेला प्रश्न की काय बाबा, की कुठल्या राज्यात द्विगृही म्हणजे तुमची विधान परिषद आणि विधानसभा आहे. तर त्या स्वरूपात आयोगाने विचारलेला आहे. इलिमिनेशनला वाव आहे का, जर आपण बघितलं तर केरळा दिलेला आहे. परत तुमचं काय इथे गुजरात दिलं आहे. परत तुमचं त्रिपुरा दिलं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न तुमचा सुटतोच. पण जर तुम्हाला पाठच पाहिजे ती गोष्ट तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खाली कर्नाटक बरोबर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
आणि काय तुमचं यूपी आणि बिहार कायमस्वरूपी पाठ झालं पाहिजे. आजूबाजूचे राज्य आहेत, खालीवरती राज्य आहेत, त्या गोष्टींमध्ये या 6 राज्यांमध्ये द्विगृही तुमचं विधिमंडळ आहे, त्या स्वरूपात तुम्हाला पाठच पाहिजे. आणि भरपूरदा विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या बाबतीत ह्या गोष्टी तुमच्या पाठच असणं अपेक्षित आहे. राज्य विधिमंडळाच्या बाबतीत जर तुम्हाला विचारलं तर त्याची पण एक चौकट ठरलेली आहे. बाकीचं तर तुमचं संसदेला जे अधिकार आहेत बऱ्यापैकी राज्य विधिमंडळाचे आहे. जर याची चौकट करायची म्हटली राज्य विधिमंडळाची तर काय विचारतात याच्यावरती प्रश्न, तर तुमचं 169 विधान परिषदेची बरखास्ती किंवा निर्मिती. परत काय विचारतात त्याच्या अवतीभोवती, मग 168 आता वरती विचारलं राज्य विधिमंडळ चालू होतं. परत हे 6 की कुठं द्विगृही आहे बाबा. ओके, आणि विधान परिषद आणि राज्यसभा ज्या 2 संस्था आहेत तर त्याच्या स्वरूपात कोणाला कुठले जास्त अधिकार आहेत किंवा कोणाला कमी अधिकार आहेत, किंवा राज्यसभा आणि विधान परिषदेची तुलना करता कशा पद्धतीने अधिकार आहेत, त्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. संसद, विधिमंडळाच्या बाबतीत जर बघितला तुम्ही तर कुठली चौकट ठरलेली त्याची, द्विगृही विचारतोय. परत भाग अनुच्छेद विचारणारे, तुमची विधानसभा जास्तीत जास्त कितीची असली पाहिजे, कमीत कमी कितीची असली पाहिजे, विधान परिषद विधानसभेच्या किती संख्या असली पाहिजे किंवा मिनिमम किती संख्या असली पाहिजे, सदस्य कसे निवडले जातात, किंवा 3 महिने ॲक्शन नाही घेतली बिलावरती तर 1 महिना पुन्हा पाठवायचं, की विधान परिषदेला जास्तीत जास्त 4 महिने ऑर्डिनरी साधारण विधेयक रोखून धरण्याचा 4 महिने जास्तीत जास्त विधान परिषदेला अधिकार आहे. जसं तुम्ही राज्यसभेच्या बाबतीत पाहिलं तर काही ॲक्शन न घेतल्या सर्वसाधारणच्या विरोधात 108 प्रमाणे डेडलॉक तयार होतो आणि काय संयुक्त बैठक होते, त्याच्यात पुढे चान्स होतो. पण ह्या बाबतीत तशी कुठलीही पद्धती नाही. त्या स्वरूपात तुम्हाला राज्यसभा आणि विधान परिषद कोणाला किती अधिकार आहेत किंवा कशा पद्धतीने अधिकार वेगवेगळे आहेत, किंवा विधान परिषदेचे अधिकार किती राज्यसभेच्या तुलनेने आपण तुलना केली असता कमी स्वरूपाच्या आहेत, त्या गोष्टींवरती पुढच्या वेळी विचारणार आहे. की एकदाची ती चौकट कळली की ठीक आहे बाबा याच्यावरतीच प्रश्न वारंवार विचारतोय, तर मी त्या गोष्टी माझ्या पाठांतरासाठी लिहून घेणार आहे किंवा कंपाईल डाटा करणार आहे. कायम सांगतो आम्ही की डाटा तुमचा जेवढा कंपाईल असेल तेवढा शेवटच्या काळात रिव्हिजन तुमच्या जास्त होतील. रिव्हिजन जास्त झाल्या म्हणजे त्याचं रूपांतर तुमच्या मार्कांमध्ये होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही काही गोष्टी करू शकतात. परत तुमचं काय विचारलेलं आहे की अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाला सोपवलेले आहेत. 153 की काय 154 153 तुम्ही बघितलं तर राज्यपाल, आणि लगेच 154 वरती प्रश्न विचारलेला आहे की काय म्हटलेलं आहे बाबा, त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह पॉवर असतात. एक्झिक्युटिव्ह पॉवर की राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या नावाने ते निघतात. आपण जे गॅझेट बघतो तर राज्यपालाला ते अधिकार आहेत. तसं 154 मध्ये नमूद आहेत. 153 लगेच तो विचारतोय. तुम्ही जर बघितलं मागचे अनुच्छेद तर कुठेतरी सुरुवात होते किंवा लगेच त्याच्या आजूबाजूला तो विचारतोय. म्हणजे जिथं जिथं आपला चॅप्टर आहे पुढे एक प्रश्न येईल तुम्हाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड हायकोर्टाच्या बाबतीत 214 ला हायकोर्ट सुरू होत आहेत, लगेच 215 वरती त्याने प्रश्न विचारलेला आहे. तर तशा स्वरूपात तुम्हाला त्या गोष्टी मग पाठ असल्या पाहिजे असं आयोग आपल्याला सुचवतो आहे. राज्यपाल याच्या बाबतीत आहे. नंतर तुमचं काय म्हणतोय जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती. परत तुमचा इझी कॅटेगरीचा प्रश्न की न्यायाधीश निवडायचा आहे बाबा, जिल्ह्याचा न्यायाधीश.
जिल्हा न्यायाधीश निवडायचा आहे. तर कशा पद्धतीने निवड द्वारा होते, कोण करणार आहे? युजलेस ऑप्शन राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत का, की काय न्यायव्यवस्थेवरच डाऊट येणार आहे, राजकीय व्यक्ती आहे अशा बाबतीत त्या गोष्टी करणार आहे का, तर नाही. नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्य लोकसेवा आयोग, राज्याचे राज्यपाल. तर आपण बघितलं तर राज्याचे राज्यपाल. जर आपण राष्ट्रपतीचं कार्य बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो, राष्ट्रपती त्यांची निवड करतो. त्याच बाबतीत जे आपले जिल्हा न्यायाधीश आहेत तर राज्यपाल निवड करतो. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेऊन तो त्या पद्धतीने निवड करत असतो. आणि जे इतर जे जजेस असतात, इतर जे न्यायाधीश असतात, आपण ते बघतो MPSC मार्फत JFMCची परीक्षा होते, तर त्या स्वरूपात मग राज्य लोकसेवा आयोगाची भूमिका येणार आहे. पण जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करणार आहे? तुमचे राज्याचे राज्यपाल. परत ते तुमच्या जिल्हा न्यायाधीशाच्या बाबतीत मग पात्रता काय आहेत बाबा? पात्रता तुम्हाला माहीत पाहिजे की किती 7 वर्ष कोर्टात प्रॅक्टिस केलेली असावं किंवा काय काय त्यांनी पात्रता दिल्या आहेत. त्या पात्रता तुम्ही आता बघून घेणं याच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचा सोपा विचारला, उद्या पात्रतेवरती विचारतील. परत तुमचा शेवटचा 65 नंबरचा प्रश्न. की डायरेक्ट तुम्हाला जसं मी मगाशी बोललो तसं अभिलेख न्यायालय म्हणजे काय? कोर्ट ऑफ रेकॉर्ड. अभिलेख न्यायालय म्हटलेलं आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड जसं तुम्हाला म्हटलेलं आहे 214ला तुमचा हायकोर्ट सुरू होणार आहे. लगेच 215 वरती तुम्हाला प्रश्न तयार होतोय. 153ला तुमचा राज्यपाल सुरू होतोय. 154 वरती लगेच तुमचा प्रश्न तुम्हाला वरती दिसत आहे. अशा पद्धतीने जे मेन चॅप्टर आहेत किंवा मेन ज्या गोष्टी आहेत जिथून प्रकरण चालू होतं त्याचं तर तुम्हाला अनुच्छेद माहीत असायला हवं, पण त्याच्या पुढचं मागचं आणि जे महत्त्वाचे आहेत तुमच्या, जसं की तुम्ही 214 मध्ये हायकोर्ट बघितलं, 215 तुमचं अभिलेख न्यायालय बघितलं, 220 मध्ये त्यांना प्रॅक्टिसला बंदी आहे बाबा, 226 मध्ये तुम्ही बघितलं की काय रिट्स काढू शकतात. जसं सर्वोच्च न्यायालय 32 प्रमाणे रिट्स काढतो तसं काय 226 प्रमाणे हायकोर्ट रिट्स काढतो. तुमची हिबियस कॉर्पस असेल, मॅन्डॅमस असेल, सर्शोररी असेल, तर अशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या रिट्स आहेत तर त्याचे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे की काय कसं आहे बाबा. हिबियस कॉर्पस आहे तर कोणाविरुद्ध खाजगी व्यक्ती काढू शकते का, तर त्या स्वरूपात सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. उद्या भविष्यात तशा पद्धतीचा प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो, किंबहुना विचारलेले देखील आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमच्याकडून पाठ असणं अपेक्षित आहेत. तर आपण आता पॉलिटी या विषयाचे 15 प्रश्न बघितलेले आहेत. तसं बघितलं आपण तर पॉलिटीचे 15 प्रश्नांमध्ये आपल्याला इझी लेवलचे का होईना पण 6-7 डायरेक्ट अनुच्छेद विचारलेले आहे. अनुच्छेद डायरेक्ट विचारलेला आहे. तुमचा 324 असू दे, 154 असू दे किंवा 215 असू दे किंवा डायरेक्ट DPSP मध्ये जसं तुम्हाला ग्रामपंचायतींचे संघटन 40 असू दे, अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी अनुच्छेदांच्या स्वरूपात विचारलेल्या आहेत. आणि काही गोष्टी तुम्हाला अनुसूच्यांवरती विचारलेल्या आहेत. जसं पाहिलं आपण 4थी अनुसूची तुम्हाला डायरेक्ट विचारलेली आहे, 8वी अनुसूची तुम्हाला डायरेक्ट विचारलेली आहे. या गोष्टी पाठांतराच्या आहेत. त्यातल्या त्यात 8वी मधली घटना दुरुस्ती तुम्हाला विचारलेली आहे. 2171-92 तर काय केलेलं आहे आयोगाने 71 मधले झालेल्या गोष्टी 92 टाकून दिलेल्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला ती गोष्ट माहीत असणं अपेक्षितच आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांचं व्यवस्थित बारकाईने विश्लेषण घेतलं ॲज अ विद्यार्थी म्हणून. फापट पसारा आता त्या आजूबाजूच्या गोष्टी तर तुम्ही भरपूर गोळा करून घेतल्या असतील, पण सांगण्याचा उद्देश एकच होता की आता हा इझी लेवलचा पेपर होता की डायरेक्ट एक आर्टिकल ह्या कोपऱ्यातलं दिलेलं आहे अनुच्छेद तर दुसरा त्या कोपऱ्यातला, तर इलिमिनेशन करायला सोपं आहे. अनुच्छेदांच्या बाबतीत बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पाठ होत नाही. त्याची बेसिक पातळी आपली काय आहे की बाबा
कुठला प्रकरण, कुठलं चॅप्टर कुठे सुरू होतं, कुठं संपतं, या गोष्टी तरी आपल्याला माहीत पाहिजे. जसं मी सांगितलं 12 ते 35, 36 ते 51 तुमचं, 51 ए, नंतर तुमचं 52 ते 78. तर अशा गोष्टी तुम्हाला बेसिक तरी माहीत पाहिजे की मग तुम्हाला कमीत कमी अंदाज तुम्ही लावू शकतात. नाही बाबा 263 मध्ये काय आहे, आंतरराज्य परिषद आहे, तर त्याच्या आजूबाजूचा डाटा काय असेल तर त्याच्याशी संबंधित असेल. तर मी जास्त दूर गेलो 368 मध्ये गेलो तर घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे, तर त्याच्या आजूबाजूचा डाटा तिथंच असेल. 315 मध्ये गेलो डायरेक्ट UPSC आहे. तिथून मी खाली आलो मागे तर एक 48 मध्ये गेलो किंवा 44 मध्ये गेलो. लक्षात आलं पाहिजे की 36 ते 51 मध्ये माझं DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ टेस्ट पॉलिसी म्हणजे काय, तुमच्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, तर त्या स्वरूपात इलिमिनेशनला वाव तुम्हाला मिळतो. आणि ही गोष्ट तुमची एकदा पाठ झाली कुठल्या याच्यात काय आहे, तर मग इन डिटेल जाऊन तुम्ही जे जे महत्त्वाचे कलम आहेत ते तुमचे तोडपाठ होऊन जातील. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल तेव्हा त्याची तुमची काय होणार आहे, त्याच्यावरती रिव्हिजन होणार आहे परत. की डायरेक्ट जर ऑनलाईनवर प्रश्न विचारला की याच्यात काय आहे, तर तुम्हाला कळेल आयोग वारंवार कोणत्या अनुच्छेदांवरती प्रश्न विचारतो आहे, त्यावरती पकड आली तर मग तुम्ही इतर पाठ करू शकता. कारण की मुख्य परीक्षेमध्ये अजून डिटेलसुद्धा तुम्हाला अनुच्छेद विचारलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर आपलं आता होतं 2024चं आपण इन डिटेल ॲनालिसिस बघितलं की ॲज अ विद्यार्थी, ॲज अ ॲस्पायरंट आम्ही कसा पेपर सोडवला, काय विचार केला किंवा प्रश्नांचा दर्जा कसा होता आणि त्याच्या आजूबाजूला आयोगाने कसा प्रश्न विचारलेला आहे, ऑप्शन सेट होताना कसे सेट होत आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मेंटर हबच्या यूट्यूब चॅनलला प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा. कारण की जसं तुम्ही सबस्क्राईब कराल तसं आम्हाला अजून प्रेरणा येते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुमच्यासाठी या आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत असतो. ओके, तर धन्यवाद. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीने आपण भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.